मित्रांनो, संत नामदेव महाराज, संत कबीर, उत्तरेतली निर्गुण काव्यधारा किंवा संतमत अशा एका विषयावर मी तुमच्याशी आता संवाद करणार आहे. आपण काय पाहिलं आत्तापर्यंत? नाथ प्रभावित वारकरी भागवत धर्माचा विठ्ठल भक्त अभंग गायक कीर्तनकार नामदेव महाराज हे वारसा घेऊन आणि ज्ञानदेवत्व वाढवीत वायव्य भारतामध्ये गेले. त्या काळात बाबरी आक्रमण जेव्हा झालं तेव्हा पुढे गुरु नानक देव यांनी एक क्रांती केली. हा सगळा पुढचा भाग आहे. जवळजवळ 100 वर्षांनी ही गोष्ट घडली. त्यावेळेला गुरु नानक देवांनी एक करारी शिष्य समाज तयार केला. भक्तीच्या मार्गानं एक प्रतिकारक्षम गुरुभक्तांचा समाज कसा जोमानं कार्यरत राहिला आणि त्यातून एक बलशाली भारतीयता कशी उद्भवली हे आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. गुरु नानक देव, पुढे चौथे गुरु रामदास, 5वे अर्जुन देव, 6वे हरगोविंद, 9वे तेग बहादूर आणि 10वे गुरु गोविंद सिंग यांनी जे ऐतिहासिक कार्य केलं त्याची आपण थोडीशी ओळख करून घेतली. आणि पुढे गुरुग्रंथ साहिब याचा जो संबंध समाजावर आणि जगावर प्रभाव पडला त्यातही पुन्हा मराठीच्या दृष्टीने बोलायचं झालं तर 6वे गुरु हरिगोविंद आणि समर्थ रामदास यांचा जो प्रत्यक्ष संपर्क आला त्याचा परिणाम पुढं मराठी भक्ती परंपरेवर काय झाला हे सगळं विस्तारानं पाहण्यासारखं आहे. पण त्याआधी सिख समाजानं भारताला नेमकं काय दिलं आणि हे सिख बांधव एकत्र येऊन मराठी समाजाबरोबर काय करू शकतील अशी एक व्यापक ओळख आपण करून घेत राहिलं पाहिजे. आता आपण संत नामदेवांची गुरु ग्रंथातील जी मुखबाणी आहे तिचे विशेष पाहत उत्तर भारताला नेमका माणूस धर्म हा निर्गुण परंपरेतून संत कबीरदास, संत रविदास, संत दादू दयाल, संत पलटूदास अशा अनेक संतांनी कसा दिला त्याची प्रेरणा स्थळं काय आहेत हे पाहणार आहोत. त्याआधी मी पुन्हा एकदा गुरुग्रंथाचा अशासाठी उल्लेख करीन की जे 4 महाग्रंथ मध्ययुगात झाले त्यातला ज्ञानेश्वरी हा पहिला ग्रंथ आहे. त्याच्यानंतर मग गुरुग्रंथ आहे, मग रामचरित मानस आहे आणि मग महाराष्ट्रातला दासबोध आहे. या 4 ग्रंथांचा संबंध भारतीय भक्ती परंपरेवर आणि इतिहासावर विलक्षण प्रभाव झालेला आहे. तुम्ही जर नुसता गुरुग्रंथ साहेब वाचलात, अभ्यासलात तर 5 शतकातली जी सगळी मध्ययुगीन संत परंपरा आहे तिच्या मताचं सार त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं. आणि सिख समाजाला कायमचा जोडून ठेवणारा तो महाग्रंथ किंवा ग्रंथगुरू आपल्याला जगात असं दुसरं उदाहरण दाखवता येत नाही असं आहे. गुरुद्वारा संस्था, गुरुग्रंथ साहिबाचं पूजन आणि त्याप्रमाणे आचरण, मग लंगर म्हणजे सर्वांना सहभोजन, करसेवा किंवा कारसेवा असं ते म्हणतात, म्हणजे काही सेवा भावनेने करायचं काम, दान पुण्य, श्रमप्रतिष्ठा, स्त्री पुरुष भेद मानायचा नाही, अशा कितीतरी गोष्टी सिख बांधवांकडून उत्तर भारताला शिकता आल्या. आणि हे सगळं आपल्याला
संत नामदेवांच्या मुखबाणीत सुद्धा पाहतायत. त्यांची मुखबाणी आणि हिंदी पदावली याचा एकत्र विचार केल्यानंतर मी एवढंच म्हणेन की हिंदी पदावलीचं सगळं सार सर्वस्व मुखबाणीत पाहतायत. सिख बांधवांची पहिल्यांदा मोहन पोथी होती. 5व्या गुरूंनी पुढे सिद्ध केलेला 1606 मध्ये तयार झालेला गुरुग्रंथ साहिब आणि मग त्याच्यानंतरचं सिख गुरूंचं धर्मवीरत्व, बलिदान, त्यांना मिळालेली लोकमान्यता, हे सगळं आपल्याला थरारक वाटावं असं आहे. असा उज्ज्वल इतिहास तुम्हाला अलीकडच्या काळात इतर समाजांचा दाखवता येत नाही. संत नामदेव महाराजांपुरतं जर या ग्रंथसाहेबाशी संबंधित गोष्ट सांगायची झाली तर ती मुखबाणीतून सांगता येईल. आता हे पाहण्यासारखं आहे की या ग्रंथामध्ये अनेक संतांच्या रचना आहेत. जवळजवळ 15 संत रचना त्याच्यात आहेत. पण संत नामदेवांची रचना ही विशेष गौरवली गेलेली आहे मुखबाणी म्हणून. याचं कारण त्यांची आद्यता, त्यांचं कार्य त्या भागात केलेलं, त्यांची गुरुभक्ती, त्यांची समता, बंधुता आणि नामसाधना अशी समाजामध्ये मान्यता पावलेली आहे. पृष्ठ 345 ते 1349 वर 18 ठिकाणी ही वाणी विखरून या ग्रंथसाहेबामध्ये आलेली आहे. तिचे अनेक भाषाविशेष सांगता येतील. संत चरित्रकार महिपती बुवा यांनी म्हटलं होतं, ज्या ज्या देशा जाती तीर्था तैशीच तेथे करीती कविता. ही नामदेवांची प्रशस्ती अगदी शब्दशः खरी आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत उपलब्ध असलेली त्यांची रचना आणि मुखबाणी पाहिले की मराठी मिश्रित हिंदी, विठ्ठलाचा सतत त्यात येणारा उल्लेख, पौराणिक कथा, चमत्कार, वैयक्तिक आत्मपर उल्लेख, हे सगळे हिंदी आणि मराठी कवितेत समानत्वाने आढळतात. विशेषतः त्यांच्या हिंदीत ने हा खास मराठी प्रत्यय सतत येतो आणि उकार बाहुल्य आहे. पंडित देवीसिंग चौहान याच्यावर विस्तृत प्रकाश टाकलेला आहे. ते फारसीचे पंडित होते. त्यांनी हे म्हटलं आहे की हे वैशिष्ट्य नामदेव महाराज आपलेच आहेत हे सिद्ध करायला एवढं एक व्याकरणिक वैशिष्ट्य पुरेसं आहे. कितीतरी रूपक अलंकार आहेत, पण प्रसाद हा खरा मुख्य गुण या कवितेत आहे. मी 1-2 ओळी सांगतो. मोकऊ तारिले रामा तारिले, मैं अजानु जनू तरिबे न जानू, बापू बिठुला बाह दे. गुरुग्रंथ साहेबांच्या 873व्या पृष्ठावर या ओळी येतात. मग नंतर या मुखबाणीमध्ये गुरुतत्वावर उत्तम प्रकारे भर दिलेला दिसतो. या ओळी पहा. नरते सुर होई जात निमख में, सती गुरु बुधी सिखलाई. नरते उपजे सुरग कऊ जितियो, सो औखधी मैं पाई. हे मुखबाणीतलं प्रसिद्ध भजन आहे. अंतिम सत्य किंवा परमतत्व, त्याची निर्गुण परकता ही मुखबाणीत वारंवार स्पष्ट केलेली आहे. याचबरोबर आत्मपर उल्लेखही येतात. जसं छिपे के घरी जन्मू दैला, गुरु उपदेशु भैला, संतन के प्रसादी नामा हरी भेटूला. इथे नम्र वृत्ती दिसते. पुढे कितीतरी प्रसंग आहेत. विसोबा कसे भेटले, त्यांनी काय सांगितलं, मग परमेश्वराने विठ्ठलाने त्यांच्या घराचं छत कसं साकारलं, किंवा मग देव मंदिरामधून त्यांच्यावर बाहेर जाण्याचा प्रसंग कसा आला, मग देऊळ फिरलं अशी जी औंढ्या नागनाथाची कथा आहे. म्हणजे समाज फिरला, देऊळ नाही फिरलं, समाज बदलला आणि नामदेव महाराज ज्या बाजूला जाऊन बसले होते तिकडे समाज आला. आता ह्या सगळ्या गोष्टी किंवा सुलतानू पूछिबे नामा, सुलतानाने मेलेली गाय जिवंत करायला त्यांना सांगितलं आणि चमत्कार करून दाखव, नाहीतर मी तुला सोडणार नाही. आता हा सगळा प्रसंग
या मुखबाणीत येतो, किंवा दूध कटोरे गडवे पाणी. नामदेव महाराजांनी विठ्ठलाला भोजन दिलं आणि ते भोजन विठ्ठलाने स्वीकारलं. आता हे सगळं नामदेव महाराज इथं सांगतात. आणि मग या सगळ्या सांगण्याबरोबर जैसे प्रीती बालक अरुमाता ऐसे यहुमन हरिसोर आता. इथं पुन्हा मातृभाव भक्ती सुद्धा येते. एक प्रकारची रहस्यमयता सुद्धा काही पदांमध्ये आहे, जी मराठी गाथेमध्ये फार कमी मिळते, एखादी गवळण मिळते. पण नामदेव महाराज या हिंदी मुखबाणीमध्ये सहज लिहून जातात. जशी ज्ञानेश्वरांच्या गाथेमध्ये विराण्या आहेत, तशी ही रचना तुम्हाला दिसेल. आणि ह्या रचनेचा पुढे संबंध उत्तर भारतीय हिंदी कवितेवर बराच प्रभाव पडलेला दिसेल. मी एक गुरुग्रंथातली रचना सांगतो. मैं बौरी मेरा राम भतारू रचि रचिताको करऊ सिंगारू भले निंदऊ भले निंदऊ लोग तनुमनु राम पियारे जोग बाद विवाद कौसिऊ न कीजे रसना राम रसायनु पीजे जब जिय जाने ऐसी बानी आई मिलऊ गोपाल निसानु बजाई असतुति निंदा करन रुकोई रामे सिररंगू भेटले सोई. या सगळ्या रचनेचा पुढं मीराबाई आणि कबीरदासांवर परिणाम दिसतो आपल्याला. आणि या मुखबाणीतील ह्या रहस्यमय काव्याचा एक प्रभाव पुढे जवळजवळ 200 वर्ष जी हिंदीत रचना झाली तिथे पाहता येतो. इथे मी पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देईन की ही जी मुखबाणी आहे, ती मुखबाणी आणि गोरखबाणी यांचा एकत्रित अभ्यास मी 1970 साली नामदेव महाराजांच्या जन्मसप्तशतीच्या निमित्तानं मांडला होता. आणि त्यात असं दाखवून दिलं होतं की जी गोरखबाणी आहे, म्हणजे डॉक्टर पीतांबर दत्त बडतवाल यांनी संबंध गोरखनाथांच्या रचना एकत्र करून जे संकलन तयार केलं त्याचं नाव आहे गोरखबाणी. या गोरखबाणीची भाषा आणि मुखबाणीची भाषा आणि त्याच्यातलं विचारदर्शन यात पुष्कळ साम्य आहे. किंबहुना नामदेव महाराज जे घुमानकडे गेले ते सुद्धा सांगण्यासारखे. अचल बटाला जवळ हे घुमान आहे. या घुमानमध्ये ते तिथे का गेले असावे त्याचं एक कारण, तिथून नाथ मठ सुरू होतात. हिमालयात जाण्याची एक सोपी वाट तिथून सुरू होते. नाथ सिद्धांच्या अनेक प्रभावखुणा त्या भागात आहेत. आणि त्यांची सदुक्कडी भाषेतली रचना जी मराठी अपभ्रंशाला जवळची आहे, ही सगळी आपल्याला त्या भागात मिळते, पाहता येते. इथे मी महानुभावांचाही उल्लेख करेन. महानुभावांचे पंडित कवी दामोदर यांनी रचलेल्या चौपद्यांचा उल्लेख करीन. ही महाराष्ट्रात सिद्ध झालेली मराठी मिश्रित हिंदी रचना आहे. आणि यात नाथमठाचं खंडन आहे. हे नामदेव काळातलं आहे. आणि या खंडनामध्ये महानुभावांच्या सिद्धांतांचा एक प्रकारे पुरस्कार करण्यात आलेला आहे. हे सगळं असताना नामदेवांच्या मुखबाणीत मात्र खंडन मंडन याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. त्यांनी एक प्रकारे आपला जो पूर्वीचा महाराष्ट्रातला वारसा होता दखिणी हिंदीचा, किंवा हैदराबादच्या परिसरात जी मुसलमानी भाषा रेखता उर्दू आणि दखिणी, ही सगळी त्यांना ठाऊक होती. आणि म्हणून महाराष्ट्रातच हिंदीची ओळख नामदेवरायांना झालेली होती असं आपल्याला म्हणता येतं. आणि चौपद्यांशी त्याचं तुलना करून जर विश्लेषण केलं तर असं ध्यानात येतं की उत्तरेत गेलेले नामदेव हे एक प्रकारे निर्गुण काव्याच्या दृष्टीनं परमतत्वाचा अभ्यास गुरुभक्तीच्या मार्गानं कसा करता येतो
हे त्या मुखबाणीतून सांगताना जे वैचारिक दर्शन घडवतात, ही खरी उत्तर भारतातल्या हिंदी भक्ती परंपरेची पायाभरणी आहे. हिंदी काव्य जे आहे त्याचा सुवर्णकाल भक्तिकाल मानला जातो. हा नामदेव काळानंतरचा काळ आहे आणि महात्मा कबीर हा त्याचा आद्य कवी मानला जातो. हा नामदेवांच्या नंतर जवळपास 100 वर्षांनी आहे. तर या कबीरदासांच्या आणि इतर संतांच्या वाणीमध्ये जो निर्गुण साहित्याचा आणि भक्ती आणि नाथमत यांचं सामंजस्य करण्याचा जो एकूण प्रवाह आपल्याला आढळतो, हा सगळा नामदेव महाराजांच्या प्रभावातून आपल्याला पाहता येतो असं मला म्हणायचं आहे. आता मी मुखबाणीचं वैचारिक दर्शन संक्षेपानं आपल्यासमोर ठेवतो. पंचमहाभूतांचं हे विश्व, आपल्याला साधकांना असणारी अलौकिकाची ओढ, काही जणांना त्याची येणारी अनुभूती, त्यासाठी गुरुकृपेचं महत्त्व आणि आध्यात्मिकतेबरोबरच उच्च नीच भावाचा निषेध, जातपात न मानण्याचा उपदेश आणि एक प्रकारची सामाजिक दृष्टी ही आपल्याला नामदेव पदावलीत आणि मुखबाणीत साररूपानं दिसते. त्याचे त्या काळचा संबंध एकूण वातावरणाचा वेध घेऊन आपण विचार केला, परीक्षण केलं, तर उत्तर भारताला हे सगळं नवं होतं. तसं करणारा कोणी माणूस तिकडे तोवर झालेला नव्हता. कालदृष्ट्या हिंदीच्या आदिकाळात, हिंदीमध्ये आदिकाळ असं म्हणण्याची पद्धत आहे आरंभिक वाङ्मयाला, वायव्य भारतात वावरणं, गोरखबाणीशी आपल्या हिंदी वाणीची तार जुळणं आणि मग संत कबीर आणि निर्गुण रचनाकारांनी नामदेव महाराजांची महती सांगणं, या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर मग आपल्याला महाराजांचं महत्त्व जास्त समजतं. या ज्या सगळ्या मूळ गोष्टी आहेत, विशेषतः उच्च नीचता, स्पृश्यता हा समाजाच्या दुःखाचा खरा एक प्रकारचा काय म्हणायचं त्याला, दुःख मूळ आहे, खरा दुःखाचा भाग आहे. जातपात, उच्च नीचता, स्पृश्य भाव हा समाजाच्या खऱ्या दुःखाचं मूळ आहे असं नामदेव महाराजांनी का सांगितलं. इथं ज्ञानदेव नामदेवांनी आणि संत मेळ्यांनी हे सगळं आधी सांगितलं होतं आणि तेच आपल्याला उत्तर भारतात सांगायला पाहिजे. आणि म्हणून तेच नामदेव जे दिसा माझी शिवी रात्री माझी शिवी परी हेतू गुंतला सदाशिवी असं म्हणत होते, ते तिथे गेले आणि काय म्हणाले, त्यांनी सांगितलं उत्तिम लोभ कोण आहेत, बनिया, वैश्य, ब्राह्मण, त्यांचे व्यवहार हे सगळे पाती, पाती म्हणजे पंक्ती, यात गुंतलेले आहेत. मन मेरे गजू जीवा मेरी काती मपी मपी काटो जमकी भासी, मी याच्यात गुंतलेलो नाही म्हणून मी माझा जो व्यवसाय आहे तो कसा करतो, का करो जाती कहा करो पाती रामको नाम जपो दिन राती, मी परमेश्वराचं नामस्मरण करत मी माझा उद्योगधंदा करतो. रांगणी रांगवू शिवनी शिवू राम नाम बिनु घरी न जीव, एक घडी क्षणसुद्धा मी रामनावाशिवाय जगत नाही. सुईने की सुई रूपे का धागा नामे का चितू हरिसिऊ लागा, हे मुखबाणीतलं वचन आहे. आणि हे एकटं जरी आपण पाहिलं एक वचन तरीसुद्धा भक्त आणि भगवंत, भगवंताचं भक्तावरील प्रेम हे सगळं कसं अनन्य भावनेनं पाहता येतं. उत्कट भाव हेच भक्तीचं रहस्य आहे. त्यांची भगवंताशी झालेली क्षणभराची भेटसुद्धा त्रिविध तापातून आपली सोडवणूक करते. हे सांगताना नामदेव महाराज लिहितात, दास अनिन्न मेरो निज रूप दरसन निमख पापत्रयी मोचन परमसत मुकती करत गृहकूप मेरी बांधी भगतु छुडावे बांधे भगतनु छुटे मोही. म्हणजे मला एक वेळ भक्त सोडू शकेल पण मी त्याला सोडणार नाही असं भगवंत सांगू लागतो. आणि म्हणून नामदेव जाके जीव जैसी तैसो ताके प्रेम प्रकाश,
तुमची भक्ती जशी असेल, ती जितकी उत्कट असेल तितका तुम्हाला परमेश्वराचा प्रकाश दिसू शकेल अशी खातरजमा ते लोकांची करून देतात. आणि मग भक्त हे जे भगवंतावर प्रेम करतात ते कसं करतात हे सांगताना ते प्रल्हाद, हिरण्यकश्यपू किंवा अंबरीश, परीक्षित, अजामिळ, गणिका, अहल्या, विभीषण, सुदामा अशी अनेक पौराणिक ऐतिहासिक भक्तचरित्रांची उदाहरणं देत ते अनन्य भक्ती स्पष्ट करतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी जी दिलेली उदाहरणं आहेत ती अगदी तुम्ही ज्ञानेश्वर गाथेतल्या काही अभंगांशी तुलना करता येईल अशी आहेत बघा. जैसे भूख है प्रीति अनाज, तृषावंत जल दोही काज, मूर्ख नर जैसे कुटुंब परायण, ऐसे नामदेव प्रीति नारायण. जैसे परपुरुषारत नारी, लोभी धन को हितकारी, कामी पुरुष काम नर रत नारी, ऐसी नामदेव प्रीति मुरारी. जैसे प्रीति बालक अरुमाता, ऐसे यहुमन हरिसो राता. 1164व्या पृष्ठावर गुरुग्रंथात हे पद येतं. इथे दिसणारी जी उदाहरणांची विविधता आहे ती लक्षणीय आहे. कुटुंबवत्सल जसा घरीदारी गुंतून राहतो तसा भक्त भक्तीच्या व्यवहारात रमलेला असतो. तो प्रपंच भक्तीचाच करतो. आणि मग इथे पुन्हा एकदा ज्ञानवंत नामदेव आपल्याला दिसतात. एक प्रकारे अलौकिकाशी अनुभूतीमुळे रमलेले, त्याच्याशी एकत्व पावलेले नामदेव हे पंढरीनाथ विठ्ठल जरी त्यांचं कुलदैवत आणि इष्टदैवत असलं तरी बालवयापासून सगुण रूपाच्या वात्सल्यात ते रमलेले आहेत. आणि पुढे गुरुकृपा झाल्यानंतर आणि सिद्धयोग्यांचा सहवास मिळाल्यानंतर ते सगुण निर्गुणाच्या अतीत असलेल्या परमतत्वाचा स्वतः अनुभव घेतात आणि उत्तरेकडे ते ज्ञानी पुरुष म्हणूनच जातात. भाषा, प्रांत, पंथ, उपास्य, संप्रदाय, ज्ञाती समाज याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ते एक प्रकारे कुठल्याही अवतारवादातही अडकत नाहीत. त्यामुळे उत्तरेत जे असं विभाजन होतं, शिवभक्त, विष्णुभक्त, रामोपासक, कृष्णोपासक, सूफी, संत कवी, भक्त कवी हे भरपूर विभाजन होतं. पण सगुण निर्गुण एकू गोविंदू रे हे जे मराठी भक्ती परंपरेचं सूत्र होतं ते घेऊन नामदेव महाराज लिहितात. एक अनेक व्यापक पूर्ण, जत देखौ तत सोई, माया चित्र विचित्र विमोहित, बिरला बूझे कोई. सबु गोविंद है, सबु गोविंद है, गोविंद बिनु नहीं कोई. सूत एकु मणि सहस सत सहस, जैसे उतिपोती प्रभु सोई. कहत नामदेव हरि की रचना, देखो हृदय विचारी. घट घट अंतरी सर्व निरंतरी, केवल एक मुरारी. आता हे पाहिल्यानंतर आपण जेव्हा कबीरदासाकडे वळतो, हे असंच्या असं अतिशय सुंदर भाषेत कबीर सांगतात. आणि कितीतरी प्रकारे साख्या म्हणजे साक्षी अनुभवाच्या आधारानं 2-2 ओळीच्या दोह्यामधून हे सगळं स्पष्ट करतात. आता हे सगळं जे निर्गुण भक्ती परंपरेचं वैभव आहे हे आपल्याला मुख्यतः ज्या ज्या पदातून दिसतं अशी काही पदं आपण पाहिली की आपल्या ध्यानात येतं की उत्तर भारताला जी सगळी संत परंपरा मिळाली त्याच्यामुळं अशी त्या परंपरेचे प्रवर्तक म्हणून संत नामदेव आणि प्रसारक किंवा एक प्रकारे तो संबंध विचार जनसमाजापर्यंत नेणारे संत कबीर म्हणून त्यांचा एकत्रित विचार करावा लागतो. इथे तुम्ही पाहाल नामदेव महाराज सतत उत्तर भारतात प्रिय असे जे प्रभू राम आहेत आणि गोपाळकृष्ण आहेत त्यांचा वारंवार उल्लेख करत आणि विठ्ठल आणि त्यांच्यात फरक नाही हे सांगत
आपल्याला समजावून देत आहेत, सभय घटू राम बोले, म्हणजे प्रत्येकात राम आहे. राम बोले राम बिना को बोले रे. तुम्हाला राम दिसतो ना, मग तो राम जो आहे तो तुमच्यात आहे, प्रत्येकात आहे. कसं? एकलू माटी कुंजर चीटी भाजन है बहु नाना है. एकच माती असते, त्याची आपण अनेक प्रकारची पात्र भाजन म्हणजे नाना प्रकारचे भांडी बनवतो. कुंजर चीटी म्हणजे हत्ती असो नाही तर मुंगी असो, कोणताही प्राणी असो, या सगळ्यांचं जीवन कसं आहे? अस्थावर जंगम कीटपतंगम घटी घटी रामू समाना. ह्या सगळ्यांच्यामध्ये ईश्वर तत्व आहे. एकल चिंता रामो अनंता और तजहू सब आसारे. बाकीचे सगळे जे तुम्हाला मोहित करणारे असे काही आहेत गोष्टी किंवा काही मोह आहेत, हे सगळे सोड आणि मग एकल चिंता राखू अनंता और तजहू सब आसारे. प्रणवय नामा बहे निह कामा को अकुल को दासारे. ह्या महत्त्वाचा विचार आहे. कोण अकुल, कोण अकुलीन आहे आणि कोण दास आहे, कोण शूद्र आहे, असं काही नसतं. हे सगळं नामदेव महाराज गुरुग्रंथ साहेबातून सर्वांच्या समोर ठेवतात. आणि मग हा भक्ती साधनेचा एक नवा प्रशस्त असा प्रवाह हा लोकांना एका वेगळ्या मार्गाकडे घेऊन जातो. तो मार्ग आहे निर्गुण मार्ग. आणि मग तिथे ते सांगतात, आपण देहू देहुरा आपण आप लगावय पूजा, जलते तरंग तरंग ते जलू, कहत सुनत कऊ दूजा. आप ही गावे आप ही नाचे, आप बजावे तुरा. म्हणजे हे सगळं आपण आपल्या समाधानासाठी करत असतो. आपण परमेश्वराला पोशाख करतो, ते आपल्या निवडीचे पोशाख असतात सगळे, आणि आपण परमेश्वराला एक प्रकारे आपल्यासारखंच समजतो आणि त्याच्या भक्तीमध्ये रमून जातो. हे सगळं करताना गुरुभक्तीच्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे असं ते पुन्हा पुन्हा सांगतात. आणि हीच निस्सीम गुरुनिष्ठा सिख किंवा शिष्य समाजाचं मुख्य बळ आहे. गुरु की मेहर नामाभय साधू. गुरु महाराजांच्या मेहेर म्हणजे मेहरबानीनं, त्यांच्या कृपेनं नामाभय साधू. मी एक साधू पुरुष झालेलो आहे. साधूचा अर्थ सुजन असा आहे, सरळ मार्गानं चांगल्या मार्गानं सत्वशील जीवन जगणारा माणूस. आणि म्हणून गुरु को सबद वैकुंठ निसरणी. निसरणी म्हणजे शिडी. तुम्हाला जर वैकुंठाला जायचं असेल, मोक्ष प्राप्ती करून घ्यायचं असेल किंवा या जीवनात उच्च पद प्राप्त करायचं असेल तर गुरु को सबद, गुरु चांगला करा आणि त्याच्या शब्दावर, त्यांनी दिलेल्या निर्देशावर तुम्हाला हा अनुभव येईल. प्रणवत नामा परमततरे सती गुरु निकटी बताईला. तो जवळून त्या गुरुकडून तुम्हाला परमेश्वराचं दर्शन घडू शकतो. हेच पुढे सगळं तुम्हाला इतर संतांनी म्हटलेलं दिसतं. जव गुरुदेव न, जर गुरुदेव नसतील तर मिलाय मुरारी हे खरं नाही. जव गुरुदेवत उतरे पारे. जर गुरु असतील तरच तुम्ही जीवनाच्या पुढे जाल. जीवनाचा जो प्रवास आहे हा अधिक चांगला कराल. म्हणून सती 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 गुरुदेव, झूठू 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 आनो सब देव, बिनु गुरुदेव अवरी न जाई, नामदेव गुरु की सरे नाही. आज सिख समाज जो गुरुभक्तीत रंगलेला आहे त्याच्यासमोर हे सगळं काव्य आहे. आणि म्हणून भगत नामदेव किंवा भक्त नामदेव त्यांना अत्यंत प्रिय आहेत. आता नामस्मरण हे नामदेवांच्या भक्तीचं सार सांगितलं जातं. ही नामस्मरण भक्ती साधना हेच कबीरदास आणि संत कवींनी, उत्तरेतल्या निर्गुण कवींनी पुन्हा पुन्हा सांगितलं. इथे पुन्हा एक नामदेवांचं हे पद बघा. हरिनाव हीरा हरिनाव हीरा, हरिनाव लेत मिटाय सब पीरा, हरिनाव जाती हरिनाव पाती, हरिनाव सकल जीवन में क्रांति,
हरिनाव सगल सुखन की राशी, हरिनाव काटे जम की फासी, हरिनाव सगल भुवन ततसारा, हरिनाव नामदेव उतरे पारा. आता हे सगळं सामान्य माणसाला सहज समजेल अशा रीतीनं, आणि पुन्हा म्हणत, आजू नामे विठुला देखिया मूर्ख को समझाऊ रे. आता हे जे एक कथात्मक काव्य आहे, फार सुंदर काव्य आहे. आणि त्याच्यात असं वर्णन आहे की गाय आली होती शेतात, तिला ते शेतकऱ्यांच्या मंडळींनी बडवलं. नंदीबैल आला होता, त्याला सुद्धा बडवलं. आता नंदीबैल किंवा गाय हे प्राणी आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही जसं भगवत भावनेनं त्यांच्याकडे पाहू शकता, तसं त्याने जर वेडवाकडं काहीतरी वर्तन केलं तर त्यांना मारहाणही करता. हे सगळं पाहिल्यानंतर परमेश्वर हा नेमका कशा रीतीनं पाहायचा, कशा रीतीनं जीवनात अनुभवायचा, आणि आपलं जीवन हे त्याला स्मरण करत, त्याला साक्षी ठेवून कसं यशस्वी करायचं, हे नामदेव महाराज इथं सगळीकडे सांगतायत. आणि एक तऱ्हेनं उत्तर भारतातल्या सुवर्णकाळाची ही नांदी होती. त्यांचा सुवर्णकाळ जो कबीरदासांच्या नंतर दाखवला जातो, त्यात नामदेवांच्या वाणीचा फार मोठा प्रभाव आहे. आणि म्हणून इकडे जशी एक मोठी मांदी आळी नामदेव महाराज आहेत, ज्ञानदेव महाराज आहेत, त्यांची भावंड आहेत, जनाबाई आहेत, चोखामेळा आहे, सावतामाळी आहेत, गोरा कुंभार आहेत, नरहरी सोनार आहेत, हे सगळे उत्तर भारतात सुद्धा 18 पगड जातीची माणसं एकत्र आली. आणि मग कबीर, रविदास, दादू दयाल, रजबदास, सहजोबाई या सगळ्यांनी ह्या निर्गुण काव्याला एक अशी विलक्षण उंची गाठून दिली की ज्याच्यामुळे सामान्य माणसाला त्या युद्धकाळात सुद्धा, आक्रमकांच्या टापाखाली चिरडले जाण्याच्या काळात सुद्धा माणसं एक प्रकारच्या भक्तीच्या धाग्यानं जोडली गेली आणि भक्तीच्या किरणानं त्यांचं जीवनही प्रकाशित झालं. आणि हे सगळं हिंदीचे जे आद्य कवी मानले जातात, ज्यांचा काळ आहे 1298 ते 1318, आणि इथे विचार करा, नामदेवांचा काळ आहे 1270 ते 1350, म्हणजे 100 वर्षाचं हे अंतर आहे. आणि यात आपल्याला नामदेव वाणीचा, मी कबीरदासांची सुद्धा कितीतरी वचनं सांगू शकेन. एकच साधं वचन सांगतो, ते गुरुसंबंधी आहे. काय आहे ते वचन, की मला असं दिसतं की ज्याला गुरु मिळाला त्याचंच जीवन धन्य होतं, आणि मग आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु करता येतो. ते सांगतात की तुमच्याकडे खूप गोधन असेल, गोधन गजधन वाजधन और रतन धन खान, जब आए संतोष धन तब सब धन धुरी समान. ही स्थिती केव्हा येते, जेव्हा गुरुजी मिळतात तेव्हा होते. गुरु तो ऐसा पेड़ है, लंबा पेड़ खजूर, चढ़े तो चाखे एक प्रेम रस, नहीं तो चकनाचूर. तुम्ही गुरुकृपा अंकित होण्यासाठी तुम्हाला फार मोठं एक प्रकारचं साधनेचं, आणि ती साधना सहज साधना आहे, सहजपणानं ही साधना करायची आहे. आणि हे सगळं सांगत असताना मग ते मुसलमानांना सुद्धा उद्देशून म्हणतात, हिंदू अन्हा तुरुकू काणा, दोहो ते गियानी शियाणा, हिंदू पूजे देहुरा, मुसलमान मसीत नामा सोई सेविया जहां देहुरान मसीत. हे आजच्या काळात फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हिंदू काय करतात, पूजे देहुरा, देवळात जाऊन किंवा घरी सुद्धा पूजापाठ करतात. मुसलमान काय करतात, मशिदीत जाऊन प्रार्थना करतात. नामदेव महाराज तिथेच जातात जिथं देऊळ आणि मशीद नाही. म्हणजे ही सगळी सृष्टी हीच देवाची असल्यामुळं तेच मंदिर आहे, तीच मशीद आहे. आणि मग मशीद आणि मंदिर असं मला काही, त्यामुळे माझ्याकडे तिरकेपणा नाही, आंधळेपणा नाही. हिंदू अन्हा, आपण अंधत्वानं ह्याच्याकडे पाहतो की तिरकसपणानं पाहतो. दोहो ते गियाणी सियाणा,
ज्ञानमार्गी माणूस, कृपांकित माणूस हा एक प्रकारे मानवाचं उत्थान करणार आहे. इथे त्यांनी म्हटलंय गुरुप्रसादी, हे कबीराचं वचन आहे, गुरुप्रसादी जयदेव नामा भगती के प्रेम इन्ही है जाना. हे कबीराचं वचन आहे की त्यांना गुरुप्रसादाने हे मिळालं. काय मिळालं तर भगती के प्रेम, भक्तिमय प्रेम हेच खरं जीवनाचं सारं सर्वस्व आहे. जागे सुख उधव अक्रूर, हणवंत लागे लय लंगूर, शंकर जागे चरणसेव, कली जागे नामा जयदेव. आता त्यांना देवत्व दिलेलं आहे म्हटलं तर हा जयदेवाचा सुद्धा उल्लेख आहे. म्हणायचं आहे मला असं की हे जे सगळं एक प्रकारे अनुभव प्रामाण्य, हरिभक्ती किंवा नामस्मरण, गुरुभक्ती, बाह्याचाराचा, कर्मकांडाचा, अंधरूढी विश्वासांचा त्याग आणि ह्याच्यातून ईश्वराचं सर्वव्यापकत्व सतत मनीमुखी ठेवून एक प्रकारे जीवनाला सार्थकता प्रदान करणं, हे नामदेवरायांनी उत्तर भारतात करून दाखवलं. आणि म्हणून आचार्य विनय मोहन शर्मा असोत, पंडित हजारीप्रसाद द्विवेदी असोत किंवा मग डॉक्टर गणपतीचंद्र गुप्त असोत, असे कितीतरी विद्वान पंडित, डॉक्टर नगेंद्र अलीकडचे, या सगळ्यांनी हे जे नामदेव महाराजांचं ऋण आहे ते मान्य केलेलं आहे. आणि म्हणून उत्तर भारतामध्ये एक प्रकारे भक्तीचा सुवर्णकाल सुरू झाला आणि सामान्य माणूस हा एक प्रकारच्या ऊर्जेनं, सामाजिक शक्तीनं प्रेरित झाला असं पण म्हणू शकतो. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला गोरक्षनाथांकडे घेऊन जातो. संबंध भारतातल्या भक्तिविश्वात गुरु गोरक्षनाथ यांचं नाव प्रत्येक प्रांतामध्ये मशहूर आहे, प्रसिद्ध आहे. तिथे अनेक अशी ठिकाणं दाखवली जातात की या ठिकाणी गोरक्षनाथ वावरत होते, गोरक्षनाथांनी इथे या गुंफेमध्ये निवास केला वगैरे. आणि गोरक्षनाथ आपल्याच प्रांतात आहेत असं बिहारला वाटतं, बंगालला वाटतं, पंजाबला वाटतं. पण एक गोष्ट सांगायला पाहिजे, ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची जी परंपरा ते सांगतात ती अशी आहे, मत्स्येंद्र गोरक्ष गहिनी निवृत्ती अशी आहे. आता यांची सगळ्यांची आपण जीवन मर्यादा पाहिली की निवृत्ती ज्ञानदेव नामदेव हे एकाच काळातले आहेत आणि त्यांना गहिनीनाथांच्या माध्यमातून गोरक्षनाथांचा उपदेश झालेला आहे. त्र्यंबकेश्वरला तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला गोरक्ष गुंफा दाखवता येते. त्याच्या पलीकडे गेलात तर असं एक गाव दाखवता येतं जे गोरक्षनाथांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हे हजारीप्रसादांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. म्हणायचं आहे मला असं की गोरक्षनाथ यांचा वारसा महाराष्ट्राला ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं प्रत्यक्ष मिळालेला आहे. आणि मग उत्तरेत गेलेले नामदेव हे गोरक्ष प्रभावित नाथपंथ, ज्ञानदेवत्व, ज्ञानेश्वरीतील भगवद्गीतेच्या अनुषंगानं आलेलं भक्तीचं तत्त्वज्ञान हे सगळं घेऊन गेले आणि एक प्रकारे गोरक्षनाथ आणि नाथ वारसा त्यांनी उत्तरेला दिला. आणि मग तुम्हाला असं दिसतं, एका बाजूनं गुरु नानक देव आणि दुसऱ्या बाजूनं महात्मा कबीर यांच्या रूपानं ही सगळी निर्गुण भक्तिधारा आणि व्यापक संत विचार हा उत्तर भारतात गावोगावी संत विचार कसा पोहोचला आणि त्याच्यामध्ये नामदेव महाराज आणि गुरु नानक देव आणि त्यांची परंपरा यांचं नेमकं काय स्थान आहे हे संक्षेपानं विशद करण्याचा प्रयत्न केला. इथे महाराष्ट्रात नामदेव महाराजांच्या नंतर काय झालं तर पुढं जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज यांचा उदय झाला. इथे सुद्धा मध्ये 200 वर्षे गेलेली आहेत. आणि मग
एकनाथ महाराजांनी हा भक्तिमार्ग महाराष्ट्रात अधिक प्रशस्त केला आणि एकनाथांच्या पाठोपाठ इथं संत तुकाराम आणि समर्थ रामदास हे निर्माण झाले आणि शिवाजीराजांचं स्वराज्यही आलं. उत्तरेमध्ये तुम्हाला याच काळात गोस्वामी तुलसीदास झालेले दिसतात. आता ह्या हिंदवी स्वराज्याच्या आधी उत्तरेमध्ये काय काय घडलं हे आपण कबीरदासांच्या माध्यमातून पाहिलं. पण आता आपण पुन्हा संवाद करणार आहोत तेव्हा एकनाथ महाराज आणि तुलसीदास यांचा अनुबंध काय आहे आणि ह्या सगळ्यातून मग हा सगळा विचार घेऊन पुढे छत्रपती शिवाजीराजे आणि दशमगुरू गोविंद सिंग यांना नेमकं इतिहासात काय करता आलं हे आपण पुढच्या संवादात पाहणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर संत नामदेवरायांनी कशा पद्धतीनं वायव्य भारतात आणि समग्र उत्तर भारतातही भक्तीची ज्योत ही कायम पेटत राहील, लोकांना काही मार्ग प्रशस्त करत राहील त्यांचा, असा एक दिलासा दिला. त्याचा सबंध तपशील आपण पाहिला. इथे मला पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे यायची इच्छा आहे. इथे महाराष्ट्रात काय झालं? ज्ञानेश्वरी ही लोकांच्या समोर होती. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांची जीवनकथा होती आणि अभंगगाथाही होती. ही सगळी असताना इथे मुसलमानी आक्रमण झालं आणि मग त्या काळात देवगिरीच्या किल्लेदारपदी असलेले जे एकनाथ महाराजांचे गुरु आहेत, त्या गुरूंनी नाथांना पुन्हा एकदा भारत प्रदक्षिणा करण्याची आज्ञा दिली आणि जनार्दन शिष्य एकनाथ महाराज हे उत्तरेत पुन्हा जातात. तिथली सगळी आसमानी सुलतानी संकट पाहतात. त्याच काळात झालेला जो गोस्वामी तुलसीदासांचा रामचरित मानस हा ग्रंथ आहे तो ते पाहतात. तुम्ही म्हणाले कशावरून? अहो, तो काळ तोच आहे. त्याच 3 वर्षात जिथं हे एकनाथ महाराज काशीत राहत होते तिथेच काशीमध्ये तुलसीदास अखेरच्या काळात होते. आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा पाहायचं आहे. मी तुमचे आभार मानतो, तुम्ही हे सगळं माझं आत्तापर्यंत ऐकलं. आणि आता इथे आपण पुन्हा नाथ आणि तुलसी संबंध, नंतर नाथांच्या काळात नेमकं काय झालं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा भक्तीचं उत्थान झालं. ते 2 प्रकारे झालं. एक प्रतिकारक शक्ती जागी करण्याच्या दृष्टीने झालं आणि दुसरी सत्वसंपन्न माणसांचा समाज बळकट करण्याच्या दृष्टीने झालं. हे जे तुकाराम महाराज, समर्थ रामदास, शिवाजी महाराज या त्रयीचं कार्य आहे त्याची पार्श्वभूमी महाराष्ट्र महोदयाचे अग्रदूत म्हणून एकनाथ महाराजांनी कशा रीतीनं केली हे सगळं आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत मी 4 वेळा आपल्याशी जो संवाद केला, जवळपास 4 तास मी तुमच्यासमोर जे जे काही मांडलं, विशेषतः महाराष्ट्रातील भक्त परंपरा आणि उत्तरेतील संत परंपरा यांचा अनुबंध दाखवला. त्यात सिख समाजाची जी गुरुपरंपरा आहे तिचा असलेला जो सिंहाचा वाटा आहे तोही सांगितला. हे सगळं तुम्हाला यूट्यूब चॅनेलवर डॉक्टर अशोक कामत या नावानं हे सगळं पाहता येईल, अनुभवता येईल, त्याच्यासंबंधी काही विचार करता येईल. आणि जर ह्याची जास्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर गुरुकुल प्रतिष्ठानचं फेसबुक आहे, तिथेही तुम्हाला जाता येईल आणि हे पाहता येईल. हे तुम्ही पहा. आणि मी अशी तुम्हाला विनंती करेन की आपण आजच्या स्वातंत्र्य काळात आणि भारतीयता जेव्हा जोपासली पाहिजे
ती अधिक बलदंड केली पाहिजे. अशा काळात तुम्हाला मराठी भक्ती परंपरा ही भारतीय भक्ती परंपरेला पोषक, अधिक उद्धारक, अधिक प्रेरक अशी कशी ठरली. आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी किंवा नामदेव महाराजांची गाथा किंवा पुढं एकनाथ महाराजांचं काव्य, हे सगळं भारतीयांना तारक कसं आहे. आणि आजच्या काळात या सगळ्याशी आपण एक भारतीय नागरिक म्हणून कसं संबंधित राहिलं पाहिजे. आणि प्रदेश, भाषा, आपापसातले भेद याच्या पलीकडे जाऊन एक भारतीय नागरिक म्हणून ही जी सगळी आपली आत्तापर्यंतची वाटचाल आहे, मी याला गोल्डन ट्रेझरी म्हणेन. ही खरी तुमची सोन्याची खाण आहे की ज्याच्यातून तुम्ही संबंध भारतीय म्हणून पुढे आलात आणि आज दमदारपणानं जगात हा देश उभा आहे. हे सगळं पाहण्यासाठी मी आता जे 2 संदर्भ दिले तिथे तुम्ही संपर्क करू शकता. आणि हे जे मी बोलतो आहे किंवा पुढेही मी बोलणार आहे, अगदी मी आधुनिक काळापर्यंत आपल्याला आणून ठेवणार आहे, आधुनिक सत्पुरुषांपर्यंत येणार आहे आणि ऐतिहासिक पुरुषांना न सोडता. कारण माझं असं मत आहे की इतिहास ज्यांनी घडवला असे इतिहास पुरुष आणि ज्यांनी लोकांची मनं घडवली असे सत्पुरुष यांचा एकत्र विचार केला तरच आपली भारतीयता ही अधिक दीर्घकाळ टिकणारी आणि जगाला प्रकाश देणारी ठरेल.